तर शेतकरी आक्रोश मोर्चावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांना डिवचले। अजितदादांनी हा मोर्चा पर्सनली घेऊ नये, केवळ त्यांच्या मतदारसंघातील नव्हे तर राज्यातील शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे आणि खरं तर आघाडी सरकारच्या काळात असे मोर्चे निघाले तर त्या नेत्याला बोलावून घेतलं जायचं, पण आता मोर्चे काढणाऱ्यांना टार्गेट केलं जातंय असं जयंत पाटील यांचं म्हणणं आहे। विशेष समाधान हे आहे की खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मोर्चा काढलेला आहे आणि तो 30 तारखेपर्यंत चालणार आहे। मला वाटतं आजचा पहिला दिवस आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात त्यांचा या मोर्चाची नोंद घेतली जाते आहे, त्याचा अर्थ सी वोटरचा सर्वे खरा आहे। तर 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापनेसाठी लगबग सुरू आहे। मंदिरामधील बांधकामाचं काम आता पूर्ण करण्यावर भर दिला जातोय आणि अयोध्येमध्ये जाण्यासाठी भाविकांसह राजकीय पक्षांची सुद्धा लगबग सुरू झाली आहे। अशातच आता राम मंदिर सोहळ्याच्या धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली आहे। दुपारी 2 वाजता वर्षा बंगल्यावर ही बैठक पार पडणार आहे आणि हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अमरावती दौऱ्यावर असून आज ते बच्चू कडूंची भेट घेणार आहेत। तर बच्चू कडू यांच्या कुरळपूर्णा इथल्या निवासस्थानी शरद पवार आणि बच्चू कडू यांच्यात भेट होणार असल्याचं सांगितलं जात आहे। राजकारणात एकमेकांच्या विरोधात असलेल्या या दोन पक्षातील नेत्यांची यावेळेस कोणती चर्चा होतीये याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। दरम्यान शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत सुद्धा बैठक घेणार आहे। आणि यानंतर आता बातमी ती म्हणजे माजी मंत्री सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज निर्णय येणार आहे। तर नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 150 कोटी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणात केदार यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे आणि या प्रकरणी केदार यांनी नागपूर सत्र न्यायालयात दोष सिद्धीला स्थगिती देण्यासाठी तसंच जामिनासाठी अर्ज केला होता। सत्र न्यायालयामध्ये बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश RS पाटील यांच्या समोर या प्रकरणी सुनावणी झालेली असून दोन्ही पक्षांचा न्यायालयात युक्तिवाद पूर्ण झालाय आणि न्यायालयाने जामिनावर निर्णय राखून ठेवलेला असून आज निर्णय दिला जाणार आहे। तर आता राम मंदिर